धातू आणि अधातू या पाठामध्ये आतापर्यंत आपण धातूंचे आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म त्याचबरोबर भौतिक गुणधर्मातील फरक अभ्यासला. आता आपल्याला धातूंचे रासायनिक गुणधर्म अभ्यासायचे आहेत. बघा, भौतिक गुणधर्म म्हणजे काय? ज्याच्या आधारे आपल्याला सहज, ज्या गुणधर्मांच्या आधारे आपल्याला सहज एखाद्या पदार्थांचं वैशिष्ट्य सांगता येतं. उदाहरणार्थ, जिभेवर साखर ठेवून पाहिली की साखरेची चव गोड आहे हे कळतं, परंतु वास साखरेचा येत नाही. वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अगरबत्तीचा गंध येतो. हा गंध त्याचा भौतिक गुणधर्म. आता रासायनिक गुणधर्म म्हणजे काय? रासायनिक गुणधर्म हे रासायनिक बदलामुळं घडून येणारे असतात. आणि रासायनिक बदल का होतो? रासायनिक बदल रासायनिक संयोगामुळे घडून येतो. म्हणजे रासायनिक बदल घडून येण्यासाठी रासायनिक संयोग होण्याची आवश्यकता आहे. संयोग होणे म्हणजे काय? रासायनिक अभिक्रिया होणे. आणि रासायनिक संयोग होत असताना रासायनिक अभिक्रिया होते. रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्यांचे अणू एकमेकांना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात किंवा आपले इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये देतात किंवा घेतात. आणि यामुळं नवीन गुणधर्म असलेला एक वेगळाच पदार्थ तयार होतो. त्या पदार्थाला काय म्हणतो आपण? संयोग. आणि आपलं दैनंदिन जीवन या अशा अनेक संयुगांनी समृद्ध झालेलं आहे. त्याला कंपाऊंड्स म्हणतात. हे सगळी संयुग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय उपयोगी असतात. म्हणजे रासायनिक बदलामुळं संयुगांची निर्मिती होते. आता धातूंचे रासायनिक संयोग झाल्यानंतर कोणकोणती संयुग तयार होतात, त्यांचे काय गुणधर्म असतात, आणि हे रासायनिक गुणधर्म कायमस्वरूपी असतात बरं का, कारण रासायनिक बदलामुळे झालेले आहेत ते. आणि म्हणून अशा गुणधर्मांना कायमस्वरूपी गुणधर्म किंवा कायमस्वरूपी बदलामुळे झालेले हे गुणधर्म असतात, म्हणून ते कायमचे असतात. आता ते कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यास. आता रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. काय असतात हे केमिकल प्रॉपर्टीज मेटलच्या? कशाच्या आधारे ठरतात? कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरतात. इट इज टोटली डिपेंडिंग अपॉन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन ॲटम ऑफ एलिमेंट. म्हणजे ते मूलद्रव्याच्या रासायनिक अभिक्रियेवर आणि त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर अवलंबून असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण हा मुद्दा अतिशय महत्वाचा. मग आता इलेक्ट्रॉन स्वरूपणाबद्दल आपण अभ्यास. इलेक्ट्रॉन स्वरूपण इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? बघा, पाठीमाग मी माग कधीतरी तुम्हाला सांगितलं होतं, आठवते का? बघा, कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूमध्ये 3 महत्वाचे कण असतात. कोणकोणते? त्यांना मूल कण म्हणतात. कोणकोणते असतात ते 3 कण? आठवते का? बघा, शाबास. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणारे महत्वाचे कण आहेत. आता त्यापैकी इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी संबंधित कण कोणते? ते असतात इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी संबंधित कण इलेक्ट्रॉन. आणि मग इलेक्ट्रॉन कुठे असतात अणूमध्ये? कुठे असतात इलेक्ट्रॉन? अणूच्या भोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. आणि प्रोटॉन कुठे असतात? न्यूट्रॉनच्या शेजारी. आणि न्यूट्रॉन कुठे असतात? प्रोटॉनच्या शेजारी. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या शेजारी असतात आणि दोघं हे अणूच्या मध्यभागी असतात. समजा हा एक अणू आहे आणि दिसण्यासाठी मोठा, आणि याच्या मध्यभागी कोण कोण असतं? इथं एवढ्याच जागेत
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन काय करतात, ह्याच्या भोवती असे गोल वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? प्रत्येक अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते का? नाही, अजिबात नाही. प्रत्येक अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या देखील भिन्न भिन्न असते. आणि मग इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणूतील इलेक्ट्रॉनची कक्षेनुसार केलेली वाटणी करणे. इलेक्ट्रॉनची वाटणी कशी करायची? इलेक्ट्रॉनची वाटणी कक्षेनिहाय इलेक्ट्रॉनची वाटणी म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण होय. आता वेळप्रसंगी आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय हे अभ्यासू. त्याच्या अगोदर अभ्यासलेलं आहे, आठवते सगळ्यांना? हा. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण हे कसं? इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनची वाटणी आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत रासायनिक गुणधर्म कसे असतात? धातूंचे एक पक्क लक्षात ठेवायचं, धातूच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2 किंवा 3च इलेक्ट्रॉन असतात. 3 पेक्षा जास्त नाही. कमीत कमी 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात. धातूच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलं, आपल्या लक्षात आलं 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन आहेत, तर तो 100% धातू आहे म्हणायला अजिबात हरकत नाही. डोळे झाकून सांगून टाकायचं 100% तो धातू आहे. मग धातू आहे म्हणल्यानंतर आणि ज्यांच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात त्या सगळ्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात. आणि धन आयन तयार करणारे सगळे धातू असतात. हे आपण अगोदर अभ्यासलेलं आहे. आता आपण एक उदाहरण पाहू धातूचं. उदाहरणार्थ सोडियम. सोडियमची संज्ञा आहे Na आणि सोडियमचा अणुअंक किती आहे? 11. अणुअंक 11 आहे म्हणजे सोडियम मध्ये प्रोटॉनची संख्या सुद्धा 11 आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 11. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. सोडियमचा अणुअंक 11 आहे. आता सोडियमचा अणुअंक 11 आहे म्हणजे सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं बरं? सोडियमच्या पहिला आपण मागे अभ्यासलं होतं हे सगळं. 2 शाबास 8 आणि 1 म्हणजे सोडियमच्या 3 कक्षा. पहिली कक्षा के कक्षा 2, एल कक्षा 8 आणि तिसरी कक्षा 1 इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे सोडियम मध्ये 2, 8 आणि 1 असे इलेक्ट्रॉन असतात. असं त्यांचं सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं. त्याचबरोबर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असं असतं. आता आपल्याला मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं बरं? मॅग्नेशियम संज्ञा Mg. मॅग्नेशियमचा क्रमांक 12. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आणि 2. मॅग्नेशियम नंतर कोण असतो? अल्युमिनियम. अल्युमिनियमचा क्रमांक किती? 13. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं? 2, 8 आणि आता किती? शाबास 3. आता त्याच्यानंतर सिलिकॉन. सिलिकॉनचा क्रमांक किती? 14. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आणि 4. नंतर फॉस्फरस. फॉस्फरसचा क्रमांक किती? 15. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं? 2, 8 आणि 5. आता सल्फर. सल्फरचा क्रमांक किती? 16. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं? 2, 8 आणि शाबास 6. त्याच्यानंतर क्लोरीन. क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं? 2, 8 आणि 7. या पद्धतीनं आता बघा याच्यामध्ये धातू कुठपर्यंत आहेत बरं? धातू मी काय सांगितलं? ज्यांच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतात ते फक्त धातू. म्हणजे सोडियमच्या 1 आहे हा धातू, मॅग्नेशियमच्या 2 आहेत हा पण धातू, अल्युमिनियमच्या 3 आहेत हा धातू. आता सिलिकॉनच्या 4 आहेत मग हा धातू म्हणाले का? नाही. फॉस्फरसच्या 5 आहेत धातू म्हणावं गेला? नाही. सल्फरच्या 6 आहेत हा पण धातू नाही. मुद्दाम लिहिले खालचे तुमच्या लक्षात यावे म्हणून. म्हणजे ज्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणानंतर आपल्याला लिहिल्यानंतर त्याच्या बाह्यतम कवचामध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात ते सगळे धातू असतात. आणि धातू मूलद्रव्याचे अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन देतात
आणि धन आयन तयार करतात. म्हणजे काय, कोणत्याही मूलद्रव्याला काय वाटतं, आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन असावेत बाह्यतम कवचामध्ये, 8 इलेक्ट्रॉन असावेत. आणि मग 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करण्याची प्रवृत्ती धातूंची असते. आणि हे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करण्यामधून यांची रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि रासायनिक संयोग झाला की नवीन संयुगांची निर्मिती होत असते. आणि म्हणून या अष्टक पूर्ण होण्याच्या दृष्टीनं, म्हणजे बाह्यतम कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी इथं किती आवश्यक आहेत, 7 आवश्यक आहेत. इथं 6 आवश्यक आहेत मॅग्नेशियमला, अल्युमिनियमला 5 आवश्यक आहेत. म्हणजे 8 होण्यासाठी अल्युमिनियमला 5 आवश्यक आहेत इलेक्ट्रॉन. मग हे 8 होण्यासाठी हा प्रयत्न करतो, धडपड करतो. आणि मग समोरच्या दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्यासोबत त्याचा रासायनिक संयोग घडून येतो. याला आपल्याला रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी इलेक्ट्रॉन स्वरूपान कसं जबाबदार असतं हे या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून हे इथं अष्टक पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा फार कमी इलेक्ट्रॉन असतात. कशामध्ये, धातूंच्या अणूंच्या विविध कक्षेमध्ये, बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन असतात. लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर आता पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, आयनांची निर्मिती. आता आयनांची निर्मिती आणि इलेक्ट्रॉन स्वरूपान यांचा सुद्धा संबंध आहे बरं का. आता तो कसा ते पहा. आता मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूला काय वाटतं, आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन हवेत. आणि नसतील तर माझ्याकडे 8 रुपये हवेत असं जर मला वाटत असेल, माझ्याकडे 1 रुपया आहे, तर मी काय करेल, मग 7 रुपये कोणाकडून तरी घेण्याचा प्रयत्न करेल. तसं हा काय करेल, घेण्याचा प्रयत्न करेल. पण याला कोणी देईल का, 7 देणार नाही. मग दुसरी शक्यता काय, हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणे. हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे याच्या आपोआप 8 होतील. मॅग्नेशियमच्या बाह्यतम कवचामधले 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे याच्या आपोआप 8 होतील. आणि अल्युमिनियमच्या बाह्यतम कवचामधले 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे आपोआप 8 इलेक्ट्रॉन होतील. म्हणजे काय, तर हे सगळे काय करतात, इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. आणि जे देतात, कोण देतं, आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला, भिकारी आला. का बरं येतो आपल्या दारामध्ये, कारण आपल्याला दार आहे. आणि दार कशाला असतं, घराला. आणि आपल्या घरामध्ये काहीतरी असतं म्हणून भिकारी आपल्याकडे येतो मागायला. आणि मग देणारा कोण असतो, धनिक असतो. भिकारी देतो का, देत नाही. ज्याच्याकडे काहीतरी असतं तो देतो, म्हणजे तो धनिक असतो. धनिक. आणि धन, तुम्ही धन आणि ऋण अभ्यासलं असता. धन म्हणजे कोण, ज्याच्याकडं देण्याची क्षमता असतो त्याला आपण धनको म्हणतो. आणि जो घेतो तो ऋणक असतो. मग आता यांची रासायनिक अभिक्रिया कशी होते ते आपण पाहू. आता आपण रासायनिक अभिक्रिया धन आयन कसे निर्माण करतात ते पाहू. आयनांची निर्मिती. आता रासायनिक अभिक्रिया कशी होते, आयनांची निर्मिती होत असताना आता सांगितलं होतं, धातू इलेक्ट्रॉन देतात आणि धन आयन तयार करतात. आता पहा, सोडियम, सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप आताच आपण अभ्यासलं होतं. कसं होतं, 2, 8 आणि 1. म्हणजे सोडियमच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. सोडियमला काय वाटतं, प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूला वाटतं आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन असावेत. आणि त्यासाठी तो इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो किंवा भागीदारी करतो. आणि याच्यामधून रासायनिक अभिक्रिया घडून येतात आणि संयुगांची निर्मिती होते. आपण रासायनिक गुणधर्म पाहतोय. आता सोडियमच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि मग सोडियम असा कोणता तरी एक मूलद्रव्य शोधत असतो रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी की ज्याला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. आणि आता इथं यानं जर 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला सोडियमला तर आपोआप 8 इलेक्ट्रॉन होतील. आणि म्हणून सोडियम काय करतो, सोडियम आयन तयार करतो. कसले आयन, धन आयन. हा 1 इलेक्ट्रॉन दिला, 1 दिला म्हणून 1 धन आयन तयार केला. आणि इलेक्ट्रॉन दिला, किती इलेक्ट्रॉन दिले, 1 इलेक्ट्रॉन दिला. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो, ऋण प्रभार असतो. म्हणून असं लिहिलं ऋण. 1 इलेक्ट्रॉन दिला, हा दिलेला इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिला आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो म्हणून हे ऋण. आणि सोडियमचे आयन तयार झाले. किती आयन तयार झाले सोडियमचे,
एक धन आयन तयार झाले. आयनांचे दोन प्रकार असतात, एक धन आयन आणि दुसरा ऋण आयन. म्हणजे यावरून काय कळतं आपल्याला, धातू धन आयन तयार करतात. आता पहा दुसरं एक उदाहरण आपण मॅग्नेशियमचं. हा मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूप आपल्याला माहितीये, आताच पाहिलं आपण 2, 8 आणि 2 असे इलेक्ट्रॉन स्वरूप आहे मॅग्नेशियमचं. आता मॅग्नेशियम काय करेल बरं, त्याला 8 होण्यासाठी काय करेल मॅग्नेशियम, आपल्या बाह्यतम कवचामधले किती इलेक्ट्रॉन देऊन टाकेल मॅग्नेशियम, 2 इलेक्ट्रॉन. आणि 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं याच्याकडं 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे ही कक्षा याची लोप पावेल आणि दुसरी कक्षा हीच मॅग्नेशियमची अंतिम कक्षा होईल. आणि म्हणून मॅग्नेशियम 2 धन आयन तयार करतो. हे असे 2 डोक्यावर धन, असं 2 डोक्यावर धन लिहिलं तरी चालतं किंवा धन लिहून 2 आकडा लिहिला तरी चालतं. म्हणजे हे काय झाले, मॅग्नेशियमचे आयन तयार झाले. याला मॅग्नेशियमचे आयन, की इथं कसं सोडियमचे आयन लिहिलंय तसं हे मॅग्नेशियमचे आयन. किती मॅग्नेशियमचे आयन, 2 आयन. कसले आयन, धन आयन. कशामुळं, 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं. का दिले, अष्टक पूर्ण करायचे म्हणून दिले. आता अजून एक उदाहरण पाहू आपण. अल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन स्वरूप कसं असतं, 2, 8 आणि 3. मग हा अल्युमिनियम रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर काय करेल बरं, किती इलेक्ट्रॉन देईल, किती, 8 पाहिजे. तर मग याला 5, एकतर 5 घ्यावे लागतील किंवा 3 द्यावे लागतील. 5 घेणं सोपं आहे का, 3 असल्यानंतर अजिबात नाही. म्हणून हा काय करतो, 3 देतो, 3 इलेक्ट्रॉन देतो. म्हणून इथं काय करायचं, असं 3 लिहायचं. आणि इलेक्ट्रॉनवरचा ऋण प्रभार, किती इलेक्ट्रॉन दिले, 3 दिले. मग याच्या डोक्यावर असं 3 धन लिहिलं तरी चालतं. इथं कसं 1, 2 लिहिलं तसं इथे 1, 2, 3 किंवा असं धन आणि 3 असं लिहिलं तरी चालतं. हे काय झालं, त्या सगळ्यांचा अर्थ सारखाच. कधी कधी असं लिहिलेलं असतं, कधी असं पण लिहितात. दोन्ही पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. हे झाले अल्युमिनियमचे धन आयन. किती अल्युमिनियमचे धन आयन झाले, अल्युमिनियमचे 3 धन आयन. म्हणजे यावरून तुमच्या काय लक्षात आलं, की धातू इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात. आणि किती धन आयन तयार करतात, 1, 2 किंवा 3 धन आयन तयार करतात. धातू इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात. लक्षात येते ना, हा धन आयन तयार करतात. या ठिकाणी हा मुद्दा संपतो. आता पुढचा रासायनिक गुणधर्म अभ्यासायचा आहे, ऑक्सिजन सोबत धातूंची अभिक्रिया. आता धातूंची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यावर काय होतं, कोणत्याही धातूची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया झाली की त्या धातूचे ऑक्साईड तयार होतात. म्हणजे काय, धातूची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया झाली की काय तयार होतं, धातूचे ऑक्साईड तयार होतात, ऑक्साईड. आता उदाहरणार्थ एक धातू, हे धातू आणि ऑक्सिजन, आणि काय तयार होतात, त्यांचे ऑक्साईड तयार होतात. धातूंचे ऑक्साईड तयार होतात. म्हणजे धातूंची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाल्यानंतर धातूची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली की ऑक्साईड तयार होतात. उदाहरणार्थ हा मॅग्नेशियम धातू आहे ना, मॅग्नेशियमचे ऑक्सिजन सोबत म्हणजे ऑक्सिजनचा रेणू लिहावा लागतो ना, O2. काय तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो, MgO. हे रेणूसूत्र माहिती पाहिजे, याला मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणतात. आता पहा, रासायनिक अभिक्रिया इतक्यावर थांबत नाही. आपण याच्या अगोदर अभ्यासलं होतं, मॅग्नेशियम किती आहे तिथं, Mg. हे जरी 2 दिसत असले तरी एकच अणू आहे हा मॅग्नेशियमचा. आणि O2 हा एक रेणू आहे, हा पण एक रेणू आहे. रासायनिक अभिक्रिया रेणूच्या स्वरूपात लिहावी लागते. काय तयार झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला. याला अभिक्रियाकारक म्हणतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारा मूलद्रव्य किंवा भाग घेणारे मूलद्रव्य म्हणजे अभिक्रियाकारक असतात. 2 किंवा त्यापेक्षा अधिक अभिक्रियाकारकांच्या मध्ये अधिकचं चिन्ह लिहावं लागतं. रासायनिक अभिक्रिया लिहिताना अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे जाणारा असा आडवा निर्देशक बाण दाखवावा लागतो. आणि काय तयार झालं मग, त्या धातूचं ऑक्साईड. कुणाचं ऑक्साईड आहे हे, मॅग्नेशियमचं. म्हणून याचं नाव काय, मॅग्नेशियम ऑक्साईड.
आता मॅग्नेशियम किती येतं इथं, याला उत्पादिते म्हणतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये जे तयार झालं ते उत्पादिते. मॅग्नेशियम पासून आणि ऑक्सिजन पासून एक उत्पादित तयार झालं, नाव त्याचं मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम एक आहे, इकडे पण अभिक्रियाकारकामध्ये एक आहे. ऑक्सिजन किती तिथं अभिक्रियाकारकामध्ये 2 आहेत, इकडे किती आहेत 2 आहेत. मग इथं 2 व्हावे यासाठी आपल्याला काय करावं लागेल, योग्य सहगुणकाचा वापर करावा लागतो रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्यासाठी. म्हणून इथं आपण 2 लिहिलं. हा झाला मॅग्नेशियम ऑक्साईड तयार. याच पद्धतीने आपल्याला लोखंड पण धातू आहे तुमच्या परिचयाचा. लोखंड म्हणजे काय, Fe. ही संज्ञा आणि रेणू माहिती पाहिजे. ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया O2, लोखंडाची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया पाहिली ना तुम्ही. लोखंडाची पत्रे गंजतात, काय तयार होतं, Fe2O3 तयार होतो. याला काय म्हणतात, लोखंडाचा गंज. म्हणजे ही ऑक्सिजन सोबतची रासायनिक अभिक्रिया लोखंडाचा गंज म्हणतात. Fe2O3 म्हणजे लोखंडाचा ऑक्साईड आहे हे, याला लोखंडाचा ऑक्साईड म्हणतात. आता पहा रासायनिक अभिक्रिया संतुलित होण्यासाठी आता इथं फार थोडं, इथं 3 आहेत ऑक्सिजनचे, इथं 2 आहेत अणू, आणि इथं लोखंडाचे 1 आहे, इथं 2 आहेत. मग रासायनिक अभिक्रिया संतुलित करायची की नाही, काय करावं लागेल, ज्याचे जास्त तिथून सुरू करायचं. इथं 3 आहेत ना, तर मग इथं 3 होण्यासाठी काय करावं लागेल बरं, होणार नाहीत 3, होणार नाहीत तर मग काय करायचं, याला 3 न गुणायचं. म्हणजे इथं किती लिहावं लागेल, 3 म्हणजे 3 O2 म्हणजे किती झाले, 3 दोन्ही 6 ऑक्सिजन झाले. आणि इथं किती आहेत, 3 आहेत. मग इथं पण 6 व्हायला पाहिजेत. म्हणजे इथं काय करावं लागेल, 6 होण्यासाठी याला 2 न गुणावं लागेल. आणि इथं 2 न गुणलं म्हणजे काय झालं, 3 दोन्ही 6 झाले, पण लोखंड किती झाले, 4 झाले. बेदोन्ही 4, मग इथं पण 4 करावं लागेल. हे झाले लोखंडाचं ऑक्साईड तयार. म्हणजे धातूची ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया झाली की धातूचे ऑक्साईड तयार होतात. आता धातूचे ऑक्साईड तयार होतात, परंतु धातूचे ऑक्साईड कसे असतात, धातूंचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. आम्लारी धर्मी असतात, हे महत्वाचा, आम्लारी धर्मी. धातूंचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. आता एक उदाहरण पाहू आपण. आता धातूंचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात आणि आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं. आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं. मग आता धातूचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. एक उदाहरण पाहू आपण. हे सोडियमचं ऑक्साईड आहे Na2O आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया झाली की काय तयार होतं, आपल्या दररोजच्या जेवणामधलं मीठ म्हणजेच काय, सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार होतं. बघा धातूंच्या ऑक्साईडांची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली, हे आम्ल की क्षार आणि पाणी तयार होतं. हे वाक्य आता कायम डोक्यात ठेवायचं. धातूच्या ऑक्साईडांची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की क्षार आणि पाणी तयार होतं. हे सोडियमचं ऑक्साईड आम्ल यांच्यासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की क्षार आणि पाणी तयार झालं. आता पहा रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का, कुठून सुरू करायचं, ज्या रेणूचे अणू जास्त आहेत तिथून सुरू करायचं. इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत, कुठूनही सुरू केलं तरी आपल्याला काही हरकत नाही. समजा इथं सोडियमचे 2 आहेत तर इकडे उत्पादितांमध्ये किती आहेत, 1 आहे. मग 2 होण्यासाठी काय करावं लागेल, याला 2 न गुणावं लागेल. म्हणजे इथं 2 लिहावं लागेल, 2 NaCl. इथं Na2 लिहिले पण Cl सुद्धा किती झाले, 2 झाले. इकडे किती आहेत, Cl 1 आहे, याला सुद्धा आपल्याला 2 न गुणावं लागेल, 2 HCl. मग इथे H2 झाले, इकडे H किती आहेत 2 आणि O किती आहे, 1 आहे. लक्षात आलं, संपली रासायनिक अभिक्रिया. म्हणजे धातूंच्या ऑक्साईडांची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की क्षार आणि पाणी तयार होतं. आता पुढचा गुणधर्म अभ्यासायचा आहे, धातूंची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया. कायम लक्षात ठेवायचं, धातूची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हायड्रोजन वायू तयार होतो आणि क्षार तयार होतात. क्षार आणि हायड्रोजन वायू. धातूची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की धातूचे क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो. पहा आता धातूची अभिक्रिया कोणासोबत, आम्लासोबत. उदाहरणार्थ धातूची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली, आपल्याला झिंक Zn झिंक जस्ट हायड्रोक्लोरिक आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया केली, काय तयार होतं, धातूच्या आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की क्षार तयार होतात, झिंक क्लोराईड ZnCl2 आणि कोणता वायू तयार होतो, हायड्रोजन वायू तयार होतो. वायू असला की तो असा
ऊर्ध्वगामी बाणानं दाखवायचा. याला कसला बाण म्हणायचं? ऊर्ध्वगामी निर्देश करणारा बाण, अपवर्ड डायरेक्शन एरो, अपवर्ड डायरेक्शन एरो, वर जाणारा बाण. हा वायू आहे हे लक्षात येतं. आता झिंक आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन वायू तयार होतो. पहा, रासायनिक अभिक्रिया संतुलित होण्यासाठी या ठिकाणी क्लोरीनचे 2 अणू आहेत आणि इथं 1 आहे, म्हणजे याला 2 न गुणावं लागेल. आणि इथं हायड्रोजनची किती आहेत? 2 आहेत. झाले आपोआप 2, झिंक 1 आहे, संपलं. धातूची आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की झिंक क्लोराईड तयार होतो. झिंक क्लोराईड म्हणजे हे धातूचं क्षार आहे आणि हायड्रोजन वायू तयार होतो. लक्षात आलं? आता त्याच्यानंतरचा गुणधर्म आपल्याला अभ्यासायचा आहे. हाच अभ्यासण्यापूर्वी या प्रयोगशाळेमध्ये हे जर करून पाहिलं, जस्ताची पूड घ्यायची, हायड्रोक्लोरिक अम्लामध्ये टाकायची, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन वायू तयार होतो. हायड्रोजनच वायू आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी काय करा, त्या परीक्षणळीच्या समोर जळती काडी पेटी धरा. जळती काडी पेटी धरली की पप किंवा फट असा आवाज येतो, टिकली वाजल्यासारखा. आणि हा वायू टिकली वाजल्यासारखा जळणारा वायू म्हणजे हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजन वायू पटकन जळणारा वायू आहे, तात्काळ पेट घेतो, याचा अर्थ तो हायड्रोजन वायू आहे. त्याच्यानंतर आपल्याला गुणधर्म अभ्यासायचा आहे पाण्यासोबतची रासायनिक अभिक्रिया. कुणाची? पाण्यासोबत, धातूची पाण्यासोबतची रासायनिक अभिक्रिया. आता धातूची पाण्यासोबत अभिक्रिया झाली तरी सुद्धा हायड्रोजन वायू तयार होतो. धातूची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हायड्रोजन वायू तयार होतो. म्हणजे हे धातू आणि पाणी यांची रासायनिक अभिक्रिया झाली की काय तयार होतं? हायड्रोजन वायू तयार होतो. धातू आणि पाणी यांची रासायनिक अभिक्रिया झाली की हायड्रोजनच वायू तयार होतो. उदाहरणार्थ सोडियम धातू, सोडियम आणि पाणी H2O यांची रासायनिक अभिक्रिया झाली की काय तयार होतो? हायड्रोजन वायू तयार होतो. आणि हायड्रोजन वायू हा अत्यंत ज्वलाग्रही वायू आहे, तात्काळ जळतो, पेट घेतो. म्हणून सोडियम उघडा ठेवत नाही, पाण्याच्या संपर्कात नाही, हवेच्या देखील संपर्कात नाही, कारण हवेमध्ये सुद्धा हायड्रोजनचं प्रमाण असतं. आणि मग त्याची रासायनिक अभिक्रिया हवेतील बाष्पासोबत झाली की त्याचा हायड्रोजन वायू तयार होतो. आणि हायड्रोजन वायू तयार झाला की हा सोडियम पेटतो. म्हणून सोडियम नेहमी प्रयोगशाळेमध्ये रॉकेलमध्ये ठेवतात. आणि मग आता H2 उरलं काय? सोडियम ऑक्साईड, NaO. म्हणजे धातूची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया झाली की हा हायड्रोजन वायू. कोणत्याही धातूची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर हायड्रोजन वायू तयार होतो. आता सगळ्या धातूंची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होते का? नाही. काही धातूंची थंड पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होते, तर काही धातूंची पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही. लोखंडाची होते थंड पाण्यासोबत, लोखंड गंजतं. काही धातूंची थंड पाण्यासोबत होत नाही म्हणून गरम पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया करावी लागते. तर काही धातूंची गरम पाण्यासोबत होत नाही म्हणून गरम पाण्याच्या वाफेसोबत रासायनिक अभिक्रिया करावी लागते. आपण नंतर पुढच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्गामध्ये कोणकोणत्या धातूंची थंड पाण्यासोबत, गरम पाण्यासोबत आणि वाफेसोबत कशी रासायनिक अभिक्रिया होते ते अभ्यासणार आहोत. पण हे लक्षात ठेवायचं, धातू आणि पाणी यांची रासायनिक अभिक्रिया झाली की हायड्रोजन वायू तयार होतो आणि तो पेटतो.